मॉन्सून सुरू झालेला आहे. मॉन्सूनने ब्रेकही घेतलेला आहे. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला की जवळपास आपला म्हणजे दर मॉन्सूनमध्ये जेवढा पडतो, जे काही ॲव्हरेज असतं त्याच्या जवळपास 20 ते 25% पाऊस हा मॉन्सून सुरू होण्याच्या अगोदरच महाराष्ट्रात झाला. आणि त्यामुळे अक्षरशः हजारो हेक्टरवरच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. विशेषतः उन्हाळी पिकं जी होती, विशेषतः उन्हाळी कांदा, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर मका, त्याच्याशिवाय डाळिंब, संत्र, कोणतीही घ्या पिकं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. त्याशिवाय मुंबईची तर दैनाच उडाली. म्हणजे ते आपण बघतोच दर वर्षीच साधारणपणे मुंबईमध्ये गडबड होत असते. आता या सगळ्याचा संबंध आहे. या सगळ्याचा संबंध हा म्हणजे मान्सून हा लहरी झालाय का, किंवा मान्सूनचं प्रमाण वाढलंय का, किंवा काही दिवसातच जास्त पाऊस पडतोय का, याचा संबंध एकंदर जागतिक हवामान बदलाशी काय आहे आणि त्याला आपण सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे काही सरकारी पातळीवरती म्हणजे धोरण म्हणून, त्यानंतर योजना म्हणून आणि लेजिस्लेशन म्हणून किंवा कायदे कानून त्या संबंधाचे, या संबंधात काय परिस्थिती आहे, या प्रश्नावरती मी आज चर्चा करणार आहे. आणि त्यासाठी मी आज ज्यांना निमंत्रित केलेलं आहे, अभिजित घोरपडे यांना. अभिजित घोरपडे हे पत्रकार होते, म्हणजे आजही ते तसेच आहेत, पत्रकारच आहेत. पण त्याच्या अगोदर लोकसत्तेत असताना अभिजित घोरपडे यांनी ज्या प्रकारे हवामान आणि पर्यावरण हा जो काही बीट म्हणतो आम्ही पत्रकारितेच्या भाषेत, किंवा हा जो एक विभाग जो आहे हा अतिशय उत्तम प्रकारे विकसित केलेला होता. विशेषतः म्हणजे मी त्यावेळेला रॉयटर्समध्ये होतो आणि त्यावेळेला मी बघायचो तो, कारण रॉयटर्समध्ये मी शेतमालाचे एक म्हणजे कमोडिटी मार्केट कव्हर करत होतो. आणि त्यावेळेला हवामान वृत्त जे असतो किंवा हवामानाचा अंदाज जो काही आहे हा मी प्रामुख्याने हिंदू आणि तत्सम इंग्रजी न्यूजपेपर्स वाचायचो. आणि त्यावेळेला नंतर मी बघितलं तर लोकसत्तेमध्ये पण अशाच प्रकारचं अतिशय तपशीलवार जे वृत्तांकन असायचं याचं, हे अभिजित घोरपडे करत असायचे. आणि त्याच्यानंतर मग अभिजित घोरपडेंनी ते अधिक विकसित केलं. पुढे ते लोकसत्तेतनं बाहेर पडले. त्यांनी पर्यावरण नावाची एक भवताल नावाची एक संस्था सुरू केलेली आहे. ही पर्यावरण विषयक काम करत असते आणि त्याच्यामधून ते जनजागृती म्हणण्यापेक्षाही लोकशिक्षणही करत असतात. त्याच्यामध्ये पारंपरिक आपले स्रोत कोणते पाण्याचे, त्या व्यवस्था काय होत्या, इथपासून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणं. एकदा तर मी त्यांच्याबरोबर गेलेलो होतो केरळला मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेला. आणि त्यावेळेला विविध शास्त्रज्ञांशी, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट, तिकडचा जो डिझास्टर मॅनेजमेंट हा होता सेल होता त्याच्या प्रमुखांशी वगैरे आमची चर्चा झाली होती आणि खूप चांगली माहिती आम्हाला मिळालेली होती. तेव्हा अभिजित घोरपडे हे आता ते स्वतःला स्टोरी टेलर म्हणतात, तर ते आहेतच स्टोरी टेलर. तेव्हा आज आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर आता माझा एकदम सरळ पहिला प्रश्न की अवकाळी पाऊस नावाचं जे काही आपल्याकडे मराठीमध्ये जो शब्द रुजलेला आहे तो सर्वसाधारणपणे प्री मॉन्सून शॉवर्सला किंवा ज्याला आम्ही वळवाचा पाऊस म्हणतो याला तो ज्याच्यासाठी तो बहुतेकदा वापरला जातो. तर हा जो वळवाचा पाऊस आहे किंवा आपल्याकडे ज्याला म्हणतात बिगर मोसमी पाऊस किंवा सध्याच्या मराठी भाषेमध्ये जो प्रसार माध्यमांनी वळवलेला आहे तो अवकाळी पाऊस, याचा आणि मान्सूनचा नेमका काय संबंध आहे आणि या अवकाळी पावसाचं जे स्वरूप असतं ते काय असतं? ओके, खूप चांगली ही गोष्ट आहे. खरं तर आपल्याला मान्सून समजून घ्यायचा असेल तर त्याच्या आधी पडणारा जो पाऊस आहे तो अतिशय महत्वाचा असतो. आता त्याला काय नावं देतात हा गौण मुद्दा आहे. अवकाळी म्हणत, वळीव म्हणत, उन्हाळी पाऊस म्हणत, वादळी पाऊस म्हणत. पण साधारण उन्हाळी पाऊस किंवा वादळी पाऊस हे त्यातली त्यात जवळ जाणारं नाव म्हणायला हरकत नाही. अवकाळी असं म्हणता येणार नाही, कारण पावसाला तुम्ही नाही सांगू शकत कधी पडायचं कधी नाही, तो त्याच्या पद्धतीने पडणार. तर हा जो अवकाळी पाऊस ज्याला म्हटलं जातं तो वादळी पाऊस, तो वादळी पाऊस आहे. तो वादळी पाऊस पडून गेल्यानंतर मान्सूनच्या आगमनाची एक पूर्व तयारी म्हणूयात किंवा एक पार्श्वभूमी तयार होते आणि मग मान्सून येतो. यातला एक गमतीशीर भाग असा किंवा अतिशय इंटरेस्टिंग भाग असा की अनेकदा मान्सूनचं आगमन जे होतं ते तुमचा वादळी पाऊस हा पडतो आणि तो त्याचंच रूपांतर नंतर मान्सून मध्ये, तुम्ही जर निरीक्षण नीट केलं तर एखादा वादळी पाऊस असा पडत बसतो रात्रभर की नंतर आपल्याला सकाळी उठल्यावर जाणवतं की अरे हा मान्सून सुरू झाला की काय. सो त्याचं ट्रान्झिशन होतं. ते अतिशय अफलातून गोष्ट आहे ती ऑब्झर्व्ह करायला, समजून घ्यायला. तर हा वादळी पाऊस आणि मान्सून याचं तसं घट्ट नातं आहे.
अर्थात मान्सून कधी येतो काय येतो याला काही टेक्निकल निकष आहेत, ते पूर्ण केल्यावरच मान्सून जाहीर केला जातो आल्याचं. पण हा वादळी पाऊस, उन्हाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस याच्यामधलं हे जे ट्रान्झिशन आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मान्सूनच्या आधीचा आणि मान्सूनला काय म्हणत पुढे चाल हा देणार जो आधीचा पाऊस म्हणतोय आपण, हा स्थानिक असतो का, म्हणजे स्थानिक हवामानाशी निगडीत असतो का? म्हणजे उदाहरण मध्ये जायचं झालं तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की हा जेव्हा पाऊस असतो तेव्हा उंच ढग असतात. काय म्हणतात त्या उंच ढगांना, म्हणजे क्युम्युलोनिंबस कारण मी आता जो मुंबईमध्ये होत होता तेव्हा मी बघितलं, म्हणजे हवामान खात्याच्या एका मित्राला विचारलं, त्याच्यानंतर जवळपास 7 किलोमीटर उंच ढग होते तेव्हा मुंबईत किंवा पुण्यामध्येही. तर हा जो उंच ढग आहे हा खरा हा जो काय असतो हा याचा संबंध उष्णतेशी म्हणजे वातावरणातल्या तापमानाशी असतो का? तो कसा, ते जरा निश्चितपणे असतो. त्याचा संबंध जसा उष्णतेशी असतो. उष्णतेमुळे काय होतं, हवा हलकी होते आणि वर जाते, म्हणून मग ते 7 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर ही जी उंची त्या उष्णतेमुळे, त्यामुळे तो एक भाग आहे. पण नुसती उष्णता असून चालत नाही, त्याच्यासोबत काही बाष्प पण पाहिजे. तुमच्या याच्यात जर बाष्प नसेल वातावरणामध्ये आणि नुसतीच उष्णता आहे तर मग त्याच्यामुळे ढग निर्माण होणार नाहीत. त्यामुळे बाष्प त्याच्या जोडीला उष्णता असं असेल, आणि हे उन्हाळ्यामध्ये असतं. कारण मान्सून येणार असतो, वारे त्या दिशेने झुकलेले असतात, त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो, पण तितकं बाष्प आलेलं नसतं. पण समुद्र आपल्या अवतीभोवती असल्यामुळे, म्हणजे महाराष्ट्र म्हणाल तर किनारपट्टीला समुद्र आहे, त्याच्यामुळं कधी कधी बंगालच्या उपसागरावर काहीतरी हवामानाच्या घटना घडतात, काहीतरी इव्हेंट्स होतात, त्याच्यामुळे बाष्प येतं. त्याचबरोबर मातीमध्ये जे काही आधी एखाद दुसरे पाऊस होऊन गेलेले ते जे बाष्प असतात ते सुद्धा याच्यामुळं, प्रचंड उष्णतेमुळं ते सुद्धा वर येतं आणि मग ते ढग तयार होतात. निश्चितपणे त्याचा संबंध. आता तो जो मुख्य प्रश्न आहे की हे लोकल असतं का, तर हे लोकलही असतं, आणि जसं जसं मान्सून यायला लागतो तसं या लोकलची व्याप्ती वाढत जाते आणि मग त्याचं ट्रान्झिशन आपल्याला मान्सून मध्ये झालेलं मिळतं. पण मान्सून म्हणजे बेसिकली ते समुद्रावरून येणारे वारे असं आक्रमण करत जातात, म्हणजे आच्छादत जातात, पुढे पुढे सरकतात असं आहे. परंतु त्यामुळे सगळीकडे त्याचे म्हणजे एक युनिफॉर्मिटी असते, अगदी म्हणजे एकसारखेपणा असतो त्याच्या पावसावर. म्हणजे उन्हाळी पावसाचा आणि मान्सूनच्या पावसामध्ये जर आपल्याला हे भेद करायचा झाला तर उन्हाळी पाऊस, जसं आपल्याकडे एक म्हण आहे की बैलाच्या एका शिंगावर पाऊस आहे दुसऱ्यावर नाहीये, तसं आपण म्हणू शकू की एका गावात पाऊस आहे शेजारच्या गावात नाहीये असं. आणि मान्सून मात्र तो सलग आहे. ठीक आहे, कुठे 4 मिलीमीटर असेल, कुठे 6 असेल, पण तो सलग सगळीकडे पडतोय, संततधार पडतोय. वादळी पाऊस जो आहे, उन्हाळी पाऊस आहे, तो तुम्हाला दुपारपर्यंत प्रचंड उकडणार आणि मग नंतर धोधो कोसळणार. मग त्याच्यामध्ये जे काय आपल्याकडं पाणी साचलं, काय सगळी धांदल उडाली, ती उन्हाळी पाऊस. आता दुसरा प्रश्न असा की या वेळेला इतके दिवस म्हणजे काय, म्हणजे मान्सूनचं काय असं वेळ ठरलेली नसते, आपण काढलेली आहे ती, तरी पण इतका आधी कसा काय आला, काय त्याच्यासाठी कोणती कारण आहेत? आता त्याच्या आधी एक स्पष्ट करून घेऊयात, समजून घेऊयात की मान्सूनचं लवकर येणं हे याच वर्षी झालंय का? नाही. तर मागचे जर आपण आकडेवारी बघितली, साधारण हवामान विभागाने 1970 पासून ते आतापर्यंतची आकडेवारी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या आधीची पण आहे, पण आपण मागच्या 50-60 वर्षांची जास्त रिलेव्हंट धरूयात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर 72चा जो दुष्काळ आहे 1972चा, त्या वर्षी मान्सूनचं आगमन सर्वात उशिरा झालेलं आहे, 19 जून. आणि 1990 जर बघितलं तर त्या वर्षी मान्सूनचं आगमन, हे केरळचं सांगतोय आपण, सर्वात आधी झालेलं आहे, ते आहे 18 मे. म्हणजे 18 मे ते 19 जून आपण मागच्या 50 वर्षात बघितलंय, केवढा मोठा आहे, एक महिन्याभराचा स्पॅन आहे. त्याच्या अर्थात हे अपवादात्मक आहे, बऱ्याचदा 1 जूनच्या आसपासच पाऊस येतोय. पण जेव्हा आपण म्हणतो की हे वर्ष वेगळं आहे का, तर त्या तुलनेत बघितलं तर हे वर्ष वेगळं नाहीये. ऑफकोर्स हे दुर्मिळ आहे, हे काय दरवर्षी होतं असं नाही. तर असा हा पट आहे. आता त्याला काही कारण निश्चितच असतात. या वर्षी जर स्पेसिफिक सांगायचं झालं तर बऱ्याचदा मान्सूनचं जे आगमन होत असतं त्या आगमनासोबतच आपल्याकडं दोन्ही सागरांमध्ये, म्हणजे आपल्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला असलेला बंगालचा उपसागर आहे, अर्थात हिंदी महासागराचे 2 शाखा म्हणूयात आपण. तर त्याच्यामध्ये काही जे बदल होतात किंवा त्याच्यामध्ये काही ज्याला लो प्रेशर म्हणतात, हवामान विभाग बऱ्याचदा जाहीर करतो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं, तर ते जे लो प्रेशर तयार झाले की त्या लो प्रेशरमुळे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बाष्प उपलब्ध होतं. एक मिनिट, इथे मला जर विचारतं, ते जे लो प्रेशर आहे ते म्हणजे हिंदी महासागरातल्या पूर्वेच्या भागाचं
कारण तो अजून इथे नाही. आणि हा. दुसरं म्हणजे पश्चिमेचा. बरोबर. हा. याच्यापैकी कोणत्या भागाचं तापमान वाढलं की हा. ज्याच्यामुळे लो प्रेशर तयार झालं? एकूण मान्सूनचं मग त्याच्यासाठी थोडंसं आपण मागे जाऊ. मान्सूनची निर्मिती जी आहे, म्हणजे का वारे हे आपल्या पावसाळ्याच्या तोंडावर किंवा उन्हाळ्यात येतात, खरं तर आपल्याकडे पाऊस पडतो म्हणून आपण त्याला पावसाळा म्हणतो, हे का या तोंडावरच येतात? तर त्याच्यामध्ये मान्सूनच्या निर्मितीसाठी 2 घटक अतिशय आवश्यक असतात. विषुववृत्ताच्या एकीकडची परिस्थिती आणि दुसरीकडची परिस्थिती. एकीकडे जमीन मोठ्या प्रमाणात असेल आणि दुसरीकडे महासागर मोठ्या प्रमाणात असेल तर होतं असं, उन्हाळ्याला आपल्याकडे जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आपल्याकडे जमीन खूप आहे. भारत असेल, भारतीय उपखंड आहे, आशिया आहे, युरेशिया आहे. जगाचा नकाशा बघितला ना तर अशी जास्त लँडमास असलेलं ठिकाण विषुववृत्ताच्या एका बाजूला हे इथंच आहे आणि दुसरीकडे त्याच्याच अपोजिट काय तर खूप मोठ्या प्रमाणात हिंदी महासागर आहे. ही विभागणी भारताच्या इथं अतिशय योग्य पद्धतीने झालेली. मग होतं असं की तुम्हाला उन्हाळा असतो तेव्हा जमीन पटकन तापते, तापली की हवा हलकी होते, वर जाते, मग तिथं लो प्रेशर तयार होतं. आणि जिथं समुद्र आहे आणि आता सूर्याची जास्त उष्णता तुमच्याकडे उत्तरेकडे, मग तिथं तुलनेनं थंड वातावरण, तिथं हाय प्रेशर तयार होतं. वारा वाहतो तो हाय प्रेशर कडून लो प्रेशर. त्याच्यामुळे मान्सूनचे वारे इकडे येण्याचं मूळ कारण काय तर ही पृथ्वीचं कल्लेला आस वगैरे, त्या टेक्निकल याच्यात जायला नको, पण ही स्थिती निर्माण जी होते ते उन्हाळ्यामध्ये लँडमास तापतं आणि तिकडे तुलनेने उन्हाळा नाहीये हिंदी महासागरावर, तिथं ते थंड आहे म्हणून ते हाय प्रेशर आणि इकडे लो प्रेशर. आणि त्याच्यामध्ये एक मला युनिकनेस आहे, तो म्हणजे हिंदी महासागर एकमेव असा महासागर आहे की जो उत्तरेला लँडलॉक्ड आहे. हा, उत्तरेला तो नाही, जवळ नाही, थोडासा आहे, थोडा उत्तरला लँडलॉक्ड आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे ते मान्सून आपल्याकडे येतो. एक्झॅक्टली. तसं प्रशांत महासागर पूर्ण आहे, अटलांटिक सगळीकडे आहे. सो ते मूळ त्याचं. आणि मग त्याच्यामुळे ते वारे जे येतात ते अर्थात हिंदी महासागरावरून येतात प्रचंड प्रमाणात. इकडं बंगालचा उपसागर आहे, दुसरीकडे अरबी समुद्र, ते मग बाष्प घेऊन पुढे येतात आणि म्हणून आपल्याकडचा हा पाऊस. आणि त्याच्यामधल्या गोष्टींमुळे मग लो प्रेशर एरियाज तयार होतात अरेबियन सी मध्ये किंवा बे ऑफ बेंगॉल. त्यामुळे ते म्हणजे हे टेम्परेचर असं सांगितलं जातं की हे तापमान जे आहे आपल्या पूर्वेकडच्या हिंदी महासागरातलं हे जास्त झालं, त्यामुळे लवकर आला मान्सून, म्हणजे मान्सूनला कंड्युसिव्ह किंवा पोषक परिस्थिती निर्माण झाली. आत्ताच्याला 2 गोष्टी कारणीभूत होत्या. अर्थात हे सगळं हवामान विभाग जाहीर करतो. म्हणजे मला हे मुद्दाम इथं का सांगायचंय की अलीकडे झालंय असं की अनेक तथाकथित हवामान तज्ञ खूप तद्दन चुकीची माहिती देतात. त्यामुळे आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या हवामान विभागाच्या संदर्भातच बोलल्या पाहिजे. बरोबर. कारण त्याला तेवढी यंत्रणा लागते, तेवढी आकडेवारी लागते, तेवढी तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स लागतात. आणि ही कोणाकडे आहेत तर भारताच्या संदर्भात हवामान विभाग. त्यामुळे जे कोण स्वतःलाही समजतात ते जर हवामान विभागाला बाजूला सारून जर म्हणत असतील तर ते भोंदू आहेत असंच म्हणावं लागेल. म्हणून मी इथं संदर्भ हवामान विभागाचा देतो की त्यांनी जे जाहीर केलंय त्याच्यामध्ये 2 गोष्टी यावेळेस महत्वाच्या घडल्या. एक म्हणजे आपल्याकडे ऑफकोर्स जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा लो प्रेशर एरिया कुठेतरी तयार व्हावा लागतो, म्हणजे मग बाष्प मोठ्या प्रमाणात निर्माण होतं आणि तुमचं मान्सूनच्या आगमनाला ते पूरक ठरतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट असते, त्याला MJO म्हणतात, मॅडन जुलियन ऑसिलेशन. टेक्निकल शब्द आहे, तो बाजूला सोडेत. पण घडतं काय तर हिंदी महासागर जो आहे त्याच्यामध्ये पल्सेसमध्ये, म्हणजे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे हिंदी महासागरामध्ये काही गोष्टी सर्क्युलेट होत असतात, म्हणजे फिरत असतात. तर त्याच्यामध्ये त्याची स्थिती सुद्धा महत्वाची ठरते. ती जर आपल्याला अनुकूल असेल, आता ती काय वगैरे हे खूपच तांत्रिक आहे त्यामुळे त्याच्यात जायला नको. या वेळेला घडलं असं की मान्सूनच्या म्हणजे आपल्या 1 जूनच्या आधी जेव्हा केरळला मान्सून येतो त्याच्या आधी आठवडाभर, म्हणजे साधारण 19 ते 24 मेच्या दरम्यान ही स्थिती पूरक झाली. एकीकडे तुमचं लो प्रेशर आहे आणि दुसरीकडे ही स्थिती पूरक आहे. या 2 गोष्टींमुळे आपल्याकडे जवळजवळ 8 ते 10 दिवस आधी तो केरळामध्ये आला. केरळला मला वाटतं त्याचं 24 तारखेचं आगमन आहे, एरवी 1 तारखेला होतं, आठवडाभर आधी. आणि तसाच तो आपल्याकडे सरकला लवकर, आपल्याकडे तर जवळजवळ 15 दिवस आधी आला. या परिस्थितीमुळे हे घडलं. आणि या परिस्थिती ह्या कोणाच्या नियंत्रणात नसतात. हे निसर्गामध्ये जे काही अप अँड डाऊन्स असतात, निसर्ग हा काही तुमचा एका रेषेत चालणारा घटक नाहीये. त्याच्यामध्ये कधी काही गोष्टी आधी घडतात, काही नंतर घडतात आणि आपण सरासरी काढतो. त्यामुळे आपण 1 जून ठरवलं, हे 1 जूनला तू ये असं नाही आपण सांगू शकत. तो येणार आणि मग आपण वेळापत्रक ठरवणार. या कारणांमुळे तो यंदा लवकर आला. आता त्याच्यामध्ये जे घडलेलं म्हणजे जे आता मी म्हटलं की हा जे मुंबईला माझ्या एका दिवसातच तो म्हणजे हा सुरूच होता
ज्याला आपण म्हणतो उन्हाळी वादळी पाऊस, पाऊस वादळी किंवा पाऊस, उन्हाळी पाऊस किंवा वळवाचा पाऊस, आणि त्या आगे मागे मान्सून येऊन थडकला. बरोबर. आणि मुंबईमध्ये नेहमीच जी काय दाणादाण उडते, कारण मुंबई मुळातच निम्म्याहून अधिक शहर हे ऍक्च्युअली सकलच आहे, म्हणजे सकलच आहे. ती बेट जोडलेली असल्यामुळे बराचसा भाग 2/3 भाग हा मुंबईचा पाण्याखालीच होता. तो किती वरती गेला तरी तो इतका वरती जाऊ शकत नाही. एनिवेज, तर मुद्दा असा आहे की हे जे पावसाचं प्रमाण पुण्यामध्ये पण गोंधळ झाला आणि शेतीचं तर फारच नुकसान झालेलं दिसतंय. आणि इतर शहरांच्या मध्ये म्हणजे बंगलोर असेल, बंगलोरची तर दाणादाणच उडाली सुद्धा, नाही बंगलोरची पण दाणादाण उडाली की हे सगळं असल्यामुळे चेन्नईला पण तो उन्हाळ्याचा भीषण त्रास होतोय. हा जो एक मुद्दा आहे, ह्याच्याशी नेमका तापमान वाढी, जागतिक तापमान वाढीचा आणि मॉन्सून हा ज्या प्रकारे बरसतो याचा काय संबंध आहे? संबंध निश्चितच आहे, पण कसा ते समजून घेऊ. म्हणजे नुसतंच कोणतरी म्हणते म्हणून आहे असं नाही. कारण मान्सून जेव्हा आपण म्हणतो त्याची निर्मितीच मुळात तापमानाच्या आधारावर आहे. तापमानामध्ये फरक निर्माण होतो. एकीकडे जमिनीचं तापमान जास्त आहे, समुद्राचं कमी झालं की येतो. त्यामुळे तापमानाचा त्याच्याशी संबंध आहे का? मान्सूनशी 100% संबंध आहे. आता हे जे काही बदल होत आहेत त्या बदलांमुळं जर तुमचं एकूणच जागतिक तापमान जर वाढलं असेल तर निश्चितपणे ती जी तफावत आहे, एकीकडं कमी तापमान दुसरीकडे जास्त, हे अर्थात सिजनल आहे, पण त्याच्यामध्ये तफावत ती वाढणार आहे. त्यामुळे लॉजिकली याची इंटेन्सिटी मान्सूनची जास्त असणार आणि मग ती जेव्हा जास्त होते तेव्हा तुम्हाला पाऊस जास्त मिळणार किंवा कमी वेळात जास्त पडणार. म्हणजे जेव्हा आपण हवामान बदलाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यातला एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं, ज्याला आपण एक्स्ट्रीम इव्हेंट्स म्हणतो. मग चक्रीवादळ असतील ती तीव्र होतील, ढगफुटीच्या घटना, ढगफुटी आपण हा शब्द लोकांमध्ये रुळलाय म्हणून म्हणतो, किंवा त्याला आपण इंटेन्स रेनफॉल म्हणूयात, एक्स्ट्रीम रेनफॉल म्हणूयात, त्या घटना जास्त होतात. काही ठिकाणी जिथं पाऊस कमीच पडतो तिथं हीट वेव्ह पण त्याच्यातच येणार ना. हीट वेव्ह, ऑफकोर्स हीट वेव्ह त्याच्यामध्ये येतात. तर या ज्या घटना आहेत यांची तीव्रता वाढणार. स्वाभाविकपणे तापमान वाढल्यावर हे होतं. आता नेमकी आजची जर परिस्थिती बघितली तर तुम्ही कुठली एक घटना, म्हणजे यावर्षी मान्सून लवकर आला उशीर आला, हे थेट त्याच्याशी जोडू शकत नाही, कारण त्याच्यात चढ उतार असतात, नैसर्गिक चढ उतार असतात. पण ते असलं तरी हे नैसर्गिक चढ उतार तुमचे जास्त वारंवार घडण्याचं प्रमाण कधी होईल? जेव्हा तापमानात वाढ होईल. आणि ते आता दिसायला लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही ठामपणे जरी वैज्ञानिकांनी ते सिद्ध केलेलं आहे, पण एक सामान्य माणसासाठी, कारण आपण काय ते रिसर्च पेपर वाचून नाही हे करणार कॉमन मॅनसाठी, पण आपण जरी आपल्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या जर आठवणी बघितल्या तर लोक सांगतात, लोकज्ञान किंवा लोकांच्या आठवणी असं सांगतात की हा नाही काहीतरी बदललंय. तर हे जे काहीतरी बदललंय, हे जे आपल्याला वाटणंय ना, ते आणि तुमची तापमान वाढ हे एकमेकांना समांतर साधं म्हणजे हे आहे ना, आपलं दिवाळीमध्ये थंडीच नसते. ऍब्सोल्युटली नसते. माझ्या लहानपणी आम्ही दिवाळीमध्ये बऱ्यापैकी थंडी असते. अगदी, मी सुद्धा. म्हणजे हे आता आपली काय पिढी असेल तर त्या आपल्या या एका पिढीतलं, त्याच्या आधीच्या पिढीच्या तर आणखी असेल. तर तसे हे जे बदल आहे, आता हे जे एक्स्ट्रीम इव्हेंट्स आता तू म्हटलं की अतिवृष्टी, त्यानंतर चक्रीवादळ, त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती, हे जे असे दिवस जे काउंट केलेत सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्लीच्या संस्थेने, तर त्याच्यानुसार गेल्या वर्षी या दिवसांची संख्या एक्स्ट्रीम इव्हेंट्सच्या ही जवळपास 300च्या आसपास होती. म्हणजे बघून 365 दिवसांपैकी 300 दिवस भारतामध्ये कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रीम इव्हेंट्स होत आहेत. तर हा जागतिक तापमान वाढीचा जो प्रश्न आहे हा अतिशय ऐरणीवरती आलेला वाटतो का? नक्कीच वाटतो. आणि त्याचा निकष काय तो जरा एक सांग, म्हणजे लोकांना काय. हो, सांग. आता हे 300चं थोडंसं आपण स्पष्ट करून घेऊयात, म्हणजे थोडंसं ते भीतीचं पण वातावरण नको. हे 300 जे आहेत हे भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी झाले. त्यामुळे समजा लोकांना असं वाटलं की अरे 365 पैकी, तर तसं नाही. म्हणजे समजा आपण मध्य महाराष्ट्र घेतला किंवा पश्चिम महाराष्ट्र घेतला, विदर्भ घेतला, तर विदर्भात काही वेगळ्या वेळी, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या वेळी, खानदेशात वेगळ्या वेळी, कोकणात वेगळ्या वेळी. त्यामुळं 365 आउट ऑफ 300 आउट ऑफ 365 असं नाही, आपल्या भागात ते कमी जास्त. ओके, या सगळ्या घटना ज्या घडतायत त्याला आपल्याला हे सगळं याच्याशी जोडूनच आपल्याला दिसतंय. म्हणजे एकीकडे तापमानही वाढतंय आणि इकडे या घटना सुद्धा आपल्याला जाणवत आहेत, म्हणून मग याचा संबंध आपल्याला जोडावासा वाटतो. अन्यथा मागेच आम्ही बहुतालच्या वतीने एका कॅम्पेनमध्ये हवामान बदलाच्या हे म्हणत होतो की
जुन्या काळामध्ये दुष्काळ पडले नाहीत का? तर पडलेत. म्हणजे आपल्याला नोंदी पण आहेत. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस दुष्काळी परिस्थिती प्रदीर्घ होती. तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये दुष्काळाचं वर्णन आहे. स्त्री एकी अन्न अन्न करीत गेली, त्यांची पहिली बायको जी गेली ती अन्ना वाचूनच. एक्झॅक्टली. म्हणजे हे आत्ताच घडतंय का? तर नाही, पण ते पुन्हा पुन्हा घडणं आणि त्याचं आपल्याला त्या घडण्याबरोबर त्याची तीव्रता असेल किंवा ते घडणं, ते घडण्याचं प्रमाण वाढणं आणि तुमची तापमान वाढ हे एकमेकांना पॅरलल जाते ना. म्हणून तुम्हाला तो संबंध तोडता नाही येणार किंवा अरे हे वेगळं आणि ते वेगळं असं म्हणता येणार नाही. लॉजिकली सुद्धा आपल्याला पडतं. आणि आपण जे मगाशी म्हणलो की लोकांच्या स्मृतीत जे काय लहानपणापासून आतापर्यंत जे आता 50शीत 60त असतील आणि त्याच्या पुढचे, त्यांना ते जाणवतच आहे. सो निश्चितपणे आपल्याला याचा संबंध एकमेकांशी लावावाच लागतो आणि मग पुढं काय याचा विचार गांभीर्याने करावा लागतो. म्हणजे अगदी तुम्ही 100% हे तर रिव्हर्स नाही करू शकत लगेच, कारण तुमचं जागतिक तापमान वाढ म्हणजे आता ती किती आहे, म्हणजे हाऊ यू मेजर इट? साधारण त्याला जो निकष धरलेला आहे हा इंडस्ट्रियल आपलं जे काही औद्योगिक क्रांती रिव्होल्युशन जे झालं 1850च्या आधी तितकं कार्बन उत्सर्जन नव्हतं असं सगळीकडेच मान्यता आहे. म्हणजे काय झाडं तोडली गेली वगैरे झालं, पण ज्या प्रमाणात आपण वातावरणामध्ये कारखान्यांमुळं वाहनांमुळं जो कार्बन डायऑक्साईड आणि तत्सम कार्बन वायू टाकतोय की जे उष्णता धरून ठेवतात, त्याचा परिणाम म्हणून तापमान वाढवते. हे जे काय झालं ते 1850 नंतर मोठ्या प्रमाणात झालं. तर त्या तुलनेमध्ये सगळं आता मोजलं जातं. हे 1850च्या आधी काय होतं नंतर काय. तर त्याच्या अनुषंगाने जर आता बघितलं तर जवळजवळ 1.25 डिग्री पर्यंत 1850च्या तुलनेत तापमान वाढलेलं आहे. 1 ते 1.25च्या दरम्यान बोललं जातं. काही जण पुढं मागे हे करतात, पण हा सगळ्यांनी मान्य केलेला ही रेंज आहे. तर आता हे आतापर्यंत जर झालं असेल तर लोक म्हणतील काय 1 डिग्रीने होणार आहे, आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये 40, 42, 45 पर्यंत जातं आणि हिवाळ्यामध्ये कमी असतं. पण ते वेगळं आणि हे सरासरी जगाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढणं हे वेगळं. याचं कारण असं की नॅचरल व्हेरिएशन किंवा तुमचे डायर्नल दिवसातले जे बदल आहेत ते तर आहेतच, पण हे जगातलं सगळं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढतं तेव्हा तुमचे हे दिवसाचे बदल हे कितीतरी डिग्रीने वाढू शकतात. हे त्याला आहे. त्यामुळे तुम्हाला 1 आणि माझं रोजचं कमी जास्त होणार 1 याची सरमिसळ करून चालणार नाही. हा पहिला भेद लक्षात घ्यावा लागेल आणि मग तो भेद लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याचं गांभीर्य काय. आणि त्या गांभीर्य अशा सगळ्या याच्या निमित्ताने घटनांच्या निमित्ताने आता दिसायला पण लागलंय. म्हणून आपल्याला ते कोरॅबोरेट करताना या दोघांचा एकमेकांशी संबंध लावावाच लागतो. आता हा समजा आपण लावत असू तर म्हणजे साधारणपणे आता म्हटलं 1%, 1 to 1.25 असं ते आहे. इंटरनॅशनल पॅनल काय क्लायमेट चेंज IPCC ने कोणती मर्यादा घातली होती, जो पॅरिस करार केलेला होता त्याच्यामध्ये असं होतं की याच्या पुढे जाऊ नये, परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे. तर त्याचे परिणाम महाराष्ट्रापुरते तरी काय होतील? देशाचं बाजूला ठेवूया, महाराष्ट्रापुरतं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रपूर किंवा या म्हणजे कमाल तापमान किती जाऊ शकेल आणि किमान तापमानही किती जाऊ शकेल असं काय? ती जी मर्यादा होती याच्याबद्दल जगभरात जे पर्यावरणाचा सिरियसली विचार करणारी आणि त्याच्याबद्दल आस्था असणारी मंडळी म्हणत होती की 1.5च्या पुढे ही वाढ जाऊ देऊ नका. पण अर्थात आत्ताचा सगळा हे बघता तो आपण ओलांडून पुढे जाणार आहोत नक्की. आणि ती 2 पर्यंत तरी रोखा. पण आत्ताचं सगळं हे बघता आणि अमेरिकेने त्याच्यातून अंग काढून घेणं, कारण अमेरिका का महत्वाची, कारण ज्या पद्धतीने त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे आणि मोठ्या प्रमाणात मानसी पर कॅपिटाचे इमिशन करतात ते अफाट आहे. शिवाय मग ते तिकडे तसं करत असतील तर भारत चीन निश्चितपणे नंतर विकास म्हणजे मुळात तुम्ही जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जन करणं हाच विकास आहे. तर त्याच्यामुळे 2 डिग्री सेल्सिअसची जी वाढ आहे, जी आपण पॅरिसमध्ये 1.5-2 ची चर्चा चालू होती, त्याच्या आपण पुढे जातो आहोत हे आता स्पष्टपणे दिसतंय. ते रोखणं वगैरे हे काय लगेच तुमच्या माझ्या हातात नाही. पण तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की मग आपल्याकडे काय. तर हे महत्वाचं अशासाठी आहे की आपण म्हणालो की ते रोखणं जगाच्या हातात आहे, तुमच्या माझ्या किंवा महाराष्ट्राच्या किंवा फक्त भारताच्या हातात नाही. तर मग काय, तर मग आपल्याकडे हे जे काही बदल होत आहेत म्हणजे विशेषतः जे एक्स्ट्रीम इव्हेंट्स जे आहेत, वेदर इव्हेंट्स, त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा असतील, तुमच्याकडं पडणारा कमी वेळात जास्त पाऊस पडणारा असेल, दुष्काळाचं प्रमाण असेल,
चक्रीवादळ आपल्याकडे अगदी खूप येतात अशी नाही, पण आपल्याकडेही येतात. आता अरबी समुद्रातही आलेली आहेत आणि त्यांची तीव्रता गेल्या जाणवते. वर्षी झालंच. हो, मागच्या 5-6 वर्षात तर आपण खूप बघितली. सो हे सगळं जास्त तीव्रतेने घडतंय आणि ती तीव्रता आपल्याला पेलवणारी आहे का? मग आता आपल्या दृष्टीने म्हणाल तर तापमान किती वाढेल वगैरे याचे काय अजून तसे प्रेडिक्शन्स दिली गेली नाहीत, पण निश्चितपणे आता चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मगिरी वगैरे नागपूरचं जे आहे किंवा इव्हन विदर्भातला तो पट्टा, काही प्रमाणात खानदेशचा पट्टा, इथं आत्ताच आपण 48, 49, 50च्या जवळपास जातो. 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे यू जस्ट कॅनॉट इमॅजिन इतर भागामध्ये. म्हणजे आपल्याला ते ऐकून सुद्धा इतर भागातल्या लोकांना घाम फुटेल किंवा लाई होईल. तर हे प्रत्यक्ष घडतंय. अर्थात पुन्हा मी म्हटलं तसं की चढ उतार निसर्गातला आहे, त्याचाही तो भाग आहेच आहे, पण तुमचं जागतिक तापमान वाढ जर वाढत असेल तर ते 50चं नुसतं 1 नाही वाढून 51 होईल असं नाही. ते पुढं किती जाईल हे आत्ता सांगता येत नाही, पण ते निश्चितच तुम्हाला त्रासदायक असेल हे नक्कीच आपण सांगू शकतो. तसंच पावसाचं आहे. म्हणजे आपल्याला कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना जर मागच्या 20 वर्षात बघितल्या, त्याच्यानंतर 10 वर्षात बघितल्या मागच्या, तर त्या वाढताना दिसत आहेत. आणि जो फटका बसतोय, अर्थात तो फटका बसतोय त्याच्यामध्ये आपलं चुकलेलं नियोजन पण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लायमेट चेंजवरच्या माथी मारून आता असं झालंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पाऊसच लवकर आला त्याला काय करणार, आमची कामं ती झाली नाहीत त्यामुळे मेट्रोच्या बाबतीमध्ये. या इकडचं असं नाही. म्हणजे आपल्याकडे आता अशी एक हीच झालेली आहे राजकारण्यांमध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये की सगळं खापर पावसावरती फोडायचं. एक्झॅक्टली. म्हणजे आतापर्यंत आता मुद्दा असातला असा आहे की हे समजा म्हणाला की पाऊस कमी वेळात जास्त पाऊस पडेल, तापमान वाढ होतेच आहे, त्याच्यामुळे म्हणजे हीट वेव्हही एक स्वतंत्र आरोग्याचे प्रश्न आहेत, भयंकर आहेत ते. या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी जी करायचं त्याच्यावरती आपल्याकडे राज्य म्हणजे सरकारी पातळीवरती आणि लोकांच्या पातळीवरती कितपत म्हणजे काय करायला पाहिजे. अगदी सांगतो. एक छोटस त्याच्या आधीच्या जे तुम्ही म्हणालात ना की राजकारणी आता काय म्हणतात, आतापर्यंत बरेचसे राजकारणी हवामान बदल, क्लायमेट चेंज आहे काय त्याच्यात असं दुर्लक्षित करत होते, पण आता त्यांना लपण्यासाठी तो एक मार्ग वापरतायत की हे हवामान बदलामुळे घडतं, आम्ही काय करणार. तर तसं पण नाहीये, ते अर्ध सत्य आहे. ठीक आहे, हवामान बदल घडणार आणि ते तुम्ही रोखू शकत नाही म्हणजे मग तो अधिक गंभीर आहे, पण मग तुम्ही त्याला तयार राहिलं पाहिजे ना. हवामान बदल तुम्ही इरिव्हर्सिबल आत्ता नाहीये. आत्ता सगळ्या जगाने कार्बन एमिशन थांबवले, तरी सुद्धा पुढची 80 ते 100 वर्ष आत्ताचा कार्बन डायऑक्साईड तुम्हाला त्रास देणारच आहे. तो आता तो आहे कार्बन डायऑक्साईड, तो 1850 पासूनचाच आहे तो. त्यामुळं ते काय तुम्ही थांबवू शकत नाही. मग या केसमध्ये तुम्हाला अडॅप्टेशन, तुम्ही या प्राप्त परिस्थितीमध्ये काय करू शकता, व्हॉट बेटर यू कॅन डू, असं आत्ताच आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही विचारलेला प्रश्न खूपच तातडीचा, कळीचा आणि महत्वाचा आहे की आपण काय करायचं. मला असं दिसतंय की शहरांचं, ग्रामीण भागाचं, इतर इकोसिस्टीमचं, याचा प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा विचार करावा लागेल त्याच्यामध्ये. कारण ग्रामीण भागातले शेतीच्या अनुषंगाने असतील हे प्रश्न वेगळे आहेत. शहरांचा एखादा असं काही झालं, पाऊस पडला, पाणी तुंबलं, गाड्या नाही गेल्या तर पटकन हायलाइट होतं. पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या पंचकृषीमध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं तर बातमी येते, पण ती तितक्या हायलाइट होत नाही. त्यामुळे त्या गोष्टींचा गांभीर्याने आणि सिरियसली आणि तितक्याच तीव्रतेने विचार झाला. म्हणून या 2 गोष्टींचं नियोजन वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यात काय काय करावं हा तपशिलाचा भाग आहे. त्याच्यातले तज्ञ उपलब्ध आहेत. धोरणकर्त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आपल्या धोरणामध्ये येतील हे पाहिलं तर तपशील तुम्हाला मिळतील. इच्छा जर असेल करण्याची तर हे सगळे तपशील मिळतील. तातडीने ही समस्या आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे. या समस्येमुळे आपलं नुकसान होतंय, आपलं म्हणजे सामान्य शेतकऱ्यांपासून ते शहरी नागरिकापासून ते अनेक घटकांचं, हे सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याला आपण रिस्पॉन्स द्यायचा आहे ह्याची इच्छाशक्ती ठेवली पाहिजे. मग तपशिलाचे भाग नाही, तपशील आता इतके महत्वाचे आहेत की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता ते सगळे रोड सिमेंटचे केलेत, मग त्यामुळे आता वाहनं वेगाने जातात की नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा एवढं सगळं सिमेंटचं करता म्हणजे आता त्याच्यामुळे पाणी मुरत नाही, साधी गोष्ट आहे. पाण्याचा निचरा व्हायलाच अडथळ होतं. तुमची हीट आयलंड तयार होतात. म्हणजे कॉन्क्रीटमुळे हीट आयलंड जी तयार होतात ती त्याच्यामुळे होतात.
याला कसं सामोरं तेव्हा हे जे आहे ना, विकासाच्या नावाखाली आपण पुन्हा जे करतो आपण म्हणजे हवामान बदलाला सामोरं जाण्याची तयारीच नाहीये. अगदी. तर ते अधिक खड्ड्यात कसं घालायचं. म्हणजे जर्मनीमध्ये असे रस्ते निघालेले आहेत की ते पाणी असेल तर पाणी मुरतं त्या रस्त्यात. म्हणजे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी का आणत नाही, कॉन्क्रीटचीच का आणतात. असे जे प्रश्न आहेत. किंवा शहराचं नियोजन करत असताना आता तुम्हाला माहितीये की पाऊस एवढा जास्त थोड्या वेळात जास्त पाऊस पडेल तर तुमच्याकडे शहरामध्ये ते पाणी घेऊन जाणारे नाले हवे, ते पाणी साठवण्यासाठी काहीतरी तलाव हवेत, त्या पाण्याचा निचरा करणाऱ्या काहीतरी व्यवस्था, अशा प्रकारे शहराच्या नियोजनामध्ये बदल करायला हवेत ना. तर त्याचं भान कोणता तरी इकडचा ब्युरोक्रॅट किंवा राजकारणी दाखवतोय का? अगदीच नाहीये. आता ऑन द कॉन्ट्ररी तुम्हाला सांगतो की हवामान बदलाकडे बघताना आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतात, दोन भाग. एक तर हे वाढतंय, स्वीकारावं लागेल, अडॅप्ट करावं लागेल. अडॅप्ट करायचंय आपल्याला, पण ते अडॅप्ट करताना तुम्हाला तुमच्या सगळ्या इकोसिस्टीम ज्या आहेत, याच्या तुम्ही म्हणालात की पाणी शोषून घेणारी व्यवस्था आहे ती निसर्गानेच दिली तुम्हाला, किंवा पाणी बाहेर काढणारी ड्रेनेज व्यवस्था ती निसर्गाने दिली. हे जर वाढणार असेल हवामान बदलाची तीव्रता, तर तुम्हाला या सगळ्या व्यवस्था जास्त सक्षम ठेवाव्या लागतील, कराव्या लागतील. आपण उलट करतोय. हे वाढतंय याचा एक त्रास आहे, आणि दुसरीकडे जे आहे ते तुम्ही अरुंद करताय, ते नष्ट करताय. नद्या तुम्ही अतिक्रमण करताय, नद्यांमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट टाकताय, नाले ओढे तर शहरांमधले काय गावांमधले पण संपून टाकलेत आपण सगळ्यांनी मिळून. तर एकीकडे तुम्हाला ती रोबस्ट व्यवस्था निर्माण करायची गरज असताना तुम्ही त्या व्यवस्था काढून टाकताय. म्हणजे इकडून संकट येतंय आणि तिकडून तुमची तयारी न होता तुम्ही इकडूनही वाढवताय. असा आपण दुहेरी संकटात सिरियसली सापडलोय. म्हणजे नुसतं भीती घालण्यापुरतं नाही. आता पाऊस पडल्यावर जे शहरांमध्ये इव्हन गावांमध्ये जे दिसतं ना, हे कशाचं फलित आहे? याच गोष्टींचं फलित आहे. म्हणून हे काय लगेच एका रात्रीत बदल कोणीही घडवू शकत नाही, पण त्या दिशेने आपण जायचं की नाही. आता साधी गोष्ट आहे की म्हणजे इव्हन मी पुण्यामध्ये असताना बघितलेलं आहे की पुण्यात किती तापमान असलं, तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीमध्ये शिरलात पुणे विद्यापीठाच्या, तुम्हाला लगेच कळतं 2 ते 3 डिग्रीचा फरक दिसायचा हे झाडी असल्यामुळे लगेच. आता जी म्हणजे ह्यांना मोजलं आपण की तापमान, समजा की रस्त्यावरती किती तापमान असतं. म्हणजे जेव्हा आपण हवामान वृत्त ऐकतो तेव्हा समजा सांगितलं पुण्यामध्ये आता 38 टेम्परेचर आहे किंवा मुंबईमध्ये 38 किंवा कुठे, पण तेव्हा रस्त्यावरचं टेम्परेचर हे 60 पर्यंत असतं. कारण वाहन त्याच्यावरनं त्या रस्त्यात तो 60 पर्यंत असतो. आणि अशा वेळेला आपण जेव्हा रस्त्यांचं रुंदीकरण आणि ते हे करताय तर सगळी झाडं कापून रस्त्यांचं रुंदीकरण करण्याचं हे का सुचतो लोकांना? बरोबर. तर हे जे प्रश्न आहेत ना, याच्या संबंधामध्ये सरकार किंवा जे कोण डिसिजन मेकर्स आहेत ते अजिबात का हे नसतात, काय म्हणतात, संवेदनशील का नसतात? पाहिजे ना ते. आणि आता त्यांनी जर हवामान बदलाच्या आड अनेक गोष्टी लपायचं आहे तर मग स्वीकारा ना, आणि मग त्या दृष्टीने कसं जाता येईल ते करा. हे तुम्ही मी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी ह्या सगळ्या चर्चा करून त्यांच्यावर प्रेशर आणून लढतात लोक. पण याच्यासाठी साधारणपणे पॉलिसीच्या लेवलवरती कोणते म्हणजे लोकांनी कशा प्रकारे इंटरव्हेन्शन करावं, हस्तक्षेप करावा. 2 याच्यामध्ये कायद्याच्या पातळीवरती काय करते. कारण एक सांगतो की आता द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट टेरीने महाराष्ट्राने काय करायला पाहिजे तो अहवाल 2014ला सादर केला. उशिरा केला पण 2014ला सादर केला. त्या अहवालात असं त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो नवीन एअरपोर्ट होतोय मुंबईत, आपला नव्या मुंबईत, त्यांनी ती नदीची दिशा बदललेली आहे. तर त्यांनी असं म्हटलंय हवामानात केव्हाही नदी जुना प्रवाह घेऊ शकते आणि अख्खा तो एअरपोर्ट म्हणजे खरोखर तो म्हणजे हेच होईल, तो म्हणजे बंदरच दिसेल. ते म्हणजे हवाई जहाज म्हणतात ना, ती जहाज खरोखर पाण्यात राहतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे तरी सुद्धा आपण तो नवीन एअरपोर्ट करायला घेतलाच आहे. आणि तो त्या नदीचा प्रवाह वळवून की तिकडे ते सगळ्यांना ती कॉन्ट्रॅक्ट मिळाली ना ते नदी बुजवायला. म्हणजे तो सखल भागातच आहे तो एअरपोर्ट, ऍक्च्युअली तो हे नाहीच आहे. तर अशा वेळेला म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर हो, हे जे डेमोक्रेटिक स्ट्रक्चर आपण जे म्हणतोय की लोकप्रतिनिधी निवडून देऊन ते असं करतायत, तर मला तरी वाटतं लोकप्रतिनिधी काही फार याच्यामध्ये यांना काही ज्ञानही नसतं ते, आणि ते या संबंधातले ब्युरोक्रॅट्सनी वगैरे घेतलेले निर्णय असतात. लोकप्रतिनिधींना फक्त विमानतळ हवा असतो विकासासाठी, एवढंच असतं. या पलीकडे त्यांना काही नसतं. तर अशा प्रकारची वेगळी काही गव्हर्नन्स सिस्टीम आपल्याला गरजेची आहे का? अगदीच महत्वाचं कळीच आहे. ते बदलापूरचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो.
नवी मुंबई विमानतळ. मी कालच मुंबईला गेलो होतो, तर माझा एक मित्र सांगत होता की बदलापूर जे आहे ना, याच्यामध्ये आतापर्यंत कधीच पाणी साचलेलं बघितलं नाही. तर आता हे नवीन विमानतळाचं हे सुरू झालं, म्हणजे विमानतळ करा की करा नाही ह्याच्यावरची कॉमेंट नाहीये, पण लोकांना अनुभवायला काय मिळतं हे आपण या निमित्ताने समजून घेतो. की त्यामुळे तो सांगत होता की बदलापूरला मी कधीही, म्हणजे इतक्या वर्षांपासून राहतोय, गेली 50 वर्ष 55 वर्ष, पण कधीही बदलापूर तुंबलं नाही. आता ही कामं सुरू झाली आणि या वर्षीच्या पावसामध्ये बदलापूरलाही पाणी थांबायला सिरियस आहे ना, गंभीर आहे ना. म्हणजे हे काय असं अचानक काहीतरी कोणाला मनात आलं आणि घडलं असं नाही ना. लोक हे अनुभवत आहेत, त्यांना त्रास होतोय. सो बदलापूरच्या निमित्ताने हे जे तुम्ही म्हणताय त्याच्यात काही गोष्टी सरकारी पातळीवर होत आहेत. म्हणजे आपल्याकडे जो क्लायमेट ऍक्शन सेल जो आहे, स्टेट क्लायमेट ऍक्शन सेल जो आहे, त्याच्यावर काय दृष्टीने होत आहे, पण मग त्याला आर्थिक काहीच तरतूद नाहीये त्याच्यासाठी. म्हणजे त्याला काय करायचं त्यांनी वगैरे असं होत आहेत गोष्टी. पण ज्या वेगाने आता ही सगळी समस्या आपल्यापर्यंत येते, त्या वेगाने आपण त्याला नाही काउंटर करते, जे आपण करतोय. पण एक वेगळं इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर गरजेचं आहे का? निश्चित आहे. कारण आताचं जे इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, काय स्टेट गव्हर्नमेंट आहे, म्हणजे लेजिस्लेचर आहे, हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यानंतर ब्युरोक्रेसी आहे. मग म्हटलं तर ते सेल म्हणजे ते गव्हर्नमेंटचा भाग होतो. त्याच्याशिवाय न्यायालय आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर न्यायालयात जात. मग हे एक स्ट्रक्चर आहे आताचं. तर अशी पुढची एक वेगळी संस्थात्मक रचना गरजेची आहे का, की तरच आपण निदान ते क्लायमेट चेंज नाही रोखता येणार, पण निदान आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी. आता नद्यांच्या अनुषंगाने जगभरामध्ये अनेक रिव्हर अथॉरिटीज आहेत, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्या बेसिनमध्ये काय होणार काय नाही होणार त्या अथॉरिटीज ठरवतात. अशा प्रकारच्या काही गोष्टी, म्हणजे आता हे काय आपल्याला प्रॅक्टिकली फील्डवर काय असावं हे तुम्ही मी इथं बसून नाही सांगता येणार, पण अशा प्रकारचा काही सिरियसली विचार करणं गरजेचं की अशा काही अथॉरिटीज असतील का की ज्या या सगळ्या समस्यांना ऍड्रेस करतील आणि त्यांना अधिकार असतील. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स त्याच्यामध्ये राजकीय व्यक्ती असाव्याच लागतील, नाही तर ते पण त्याच्यामध्ये राजकीय व्यक्तींबरोबर तज्ज्ञ असतील, अनुभवी मंडळी असतील की ज्यांना या सगळ्या, आणि ऑफकोर्स जनतेचे प्रतिनिधी असतील, जनतेचे म्हणजे जे याच्यात काम करतात अशी मंडळी की जी आता खूप अल्पसंख्येने आहेत की जी लढतात नद्यांसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी. असं काहीतरी स्ट्रक्चर, म्हणजे आता आपल्याला ते त्याचं चित्र असंच असेल असं सांगता येत नाही, पण त्या दिशेने ऍब्सोल्युटली त्या दिशेने आपल्याला जावंच लागेल. अन्यथा या स्ट्रक्चर मधून आपण बघतोय रिझल्ट येत नाहीयेत. नाही, त्याच्यातनं उलट रिझल्ट म्हणजे ते अधिक परिस्थिती गंभीर होते. आम्ही फ्लायओव्हर करू, आम्ही अमुक करू, तेच विकास म्हटला जातो. लोकांना खरोखर काय हवंय, म्हणजे पुण्यामधले कोणते प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये पुणेकरांना ते सोडवण्यामध्ये रस आहे, रादर दॅन मेट्रो आणू हे आणू अशा प्रकारचं. म्हणजे मेट्रो आता ती नदीतनच काढली आहे, म्हणजे ते तर काय भयंकरच आहे. उद्या काही झालं तर ते मेट्रोमुळे पण ते इकडे पूर येईल पुण्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. एनिवेज, तर अशा प्रकारची एक वेगळी कोणती तरी संस्थात्मक रचना ही गरजेची निश्चितपणे गांभीर्याने विचार झाला पाहिजे त्याच्यावर. तर आता घोरपडेंबरोबर आपण जी चर्चा केली त्यातनं काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एक म्हणजे हवामान बदल होतोय, जागतिक तापमानामध्ये वाढ होतीये. ती वाढ रोखणं पूर्णपणे हे आपल्या कोणाच्याही हातात नाही आहे. मुद्दा आहे ही जी वाढ होते आहे याच्यामुळे जे जीवन म्हणजे सुसह्य होत नाहीये, असह्य झालेलं आहे, ते सुसह्य करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो. त्याच्यामध्ये अनेक त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, अनेक तपशिलाचे मुद्दे आहेत, त्याच्यामधले तज्ज्ञही आहेत, ते तपशील ठरवू शकतात. परंतु शहर नियोजन असेल, गावाचं नियोजन असेल, किंवा इव्हन शेतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर वाढत्या तापमानाचा ताण सहन करणारी वेगळी वाणं शोधायला लागतील, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येतात. पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच आपलं जे कोणतं राज्यकारभाराची जी यंत्रणा आहे याच्यासाठी काही वेगळ्या संस्थांची गरज आहे. आजची जी संस्था आहेत, या संस्था आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी असतात, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यानंतर कायदे मंडळ आहे, ही जी आहे याच्यापेक्षाही लोकांचा डायरेक्ट सहभाग असेल आणि त्याच्यामध्ये काही तज्ज्ञही असतील, अशा प्रकारच्या वेगळ्या संस्थात्मक रचनांचीही गरज आहे. हे या चर्चेमध्ये अधिक स्पष्ट होतं. भोवतालच्या वतीनं आम्ही हवामान असेल, पर्यावरण असेल, निसर्ग असेल, हेरिटेज असेल, याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम करत असतो. भोवतालच्या युट्यूबच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जातात, फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातात, वेबसाईटच्या माध्यमातून जातात.
तर याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होऊ शकता, निश्चितपणे या सगळ्या गोष्टी पाहू शकता आणि आपल्या संपर्कामध्ये पोहोचवू शकता. तर ते केलं तर लोकांमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल, या विषयांबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला जो समाजामध्ये या सगळ्या विषयांची जागरूकता निर्माण करायची आहे किंवा जो पर्यावरण साक्षर समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं जे भवतालचं एक छोटंसं उद्दिष्ट आहे, तर त्या दिशेने जायला निश्चित मदत होईल. तर त्याच्यामध्ये तुमचाही हातभार लागू द्यात आणि हा सगळ्या विषय मध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हा कार्यक्रम लाईकही करा, शेअरही करा, जेणेकरून युट्यूबच्या अल्गोरिदममुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. या तुम्हाला स्क्रीनवरती एक जॉईनचं बटन दिसत असेल, त्या बटनावरती क्लिक करा आणि इंडी जर्नलला यथाशक्ती मदत करा. धन्यवाद.